वंदन सगळ्यांना प्रणाम. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. तुमच्या समोर एक डायरेक्ट मी स्क्रीनच शेअर केली आज. तर जे आधीपासून आहेत त्यांना माहिती आहे, पण परत एकदा मला आठवण करून द्यायची. आपण हार्टवर रोज आता ध्यान करतोय. हार्टवर जेव्हा आपण ध्यान सुरू करतो हृदयावर, तेव्हा हृदयामध्ये साक्षात तो एक फ्लो असतो आपल्या. जसं जसं आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला लागतो, आपल्यामध्ये तो सॉफ्टनेस आणि ते प्रेम येतच येतं. आणि मी 8 दिवसापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की आपण आता काही दिवस हृदयावर लक्ष केंद्रित करतोय. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल, 8 ते 10 दिवसांमध्ये, की तुमच्या मनामध्ये खूप प्रेम येते कुणाबद्दल पण. करुणा वाटतेय, रडू येते डोळ्यात लगेचच कुणाचं काही वेदना ऐकल्या की. अगदी तसंच तिच्या बाबतीत घडायला लागलं. आता ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम नाहीये की हार्टवर आता केंद्र म्हणजे लक्ष केंद्रित केल्यामुळे हे होतंय. तर असं आहे की जेव्हा हार्टवर आपण लक्ष द्यायला सुरू करतो, तर आपलं जे काही वेदना आहेत त्या आता बाहेर पडत आहेत. मोस्टली ज्यांचे ज्यांचे मेसेज आले सगळ्यांच्या बाबतीत तेच घडायला लागले. ह्याचा अर्थ काय आहे की त्यांचं हार्ट जे चक्र आहे ते छान पद्धतीने ओपन व्हायला लागले. आपण लोकांपासून डिस्टन्स ठेवून असतो. आता आधीसारखं दिवस पण राहिले नाहीत, आधी नाती पण एकमेकांशी अगदी घसट राहिली नाहीये. कारण अनुभव आलेले की आपलीच लोक आपल्याला असं होतं तसं होतं, मग ते आपण हृदयाची दारं बंद करतो म्हणतो ना, तसा प्रकार झालाय. म्हणून लोक एकटी पडतायत, आतमध्ये बोलू शकत नाही, घुसमट होती आणि त्याच्यातून आजार निर्माण होत आहेत. मग जेव्हा आपण हार्टवर जातो, पुन्हा एकदा ध्यान करायला सुरुवात करतो हृदयावर जाऊन, तेव्हा साहजिक आहे सगळी एनर्जी कुठे कलेक्ट होती? हृदयावर. मग तिथं जो जे काही साचलेलं आहे ते सगळं बाहेर येणार होता. कारण जिथं आपलं लक्ष जातं तिथं ऊर्जा फ्लो व्हायला लागते. आणि म्हणून तिच्या बाबतीत तसं झालंय. तर हे अजून कोणाला असं सतत इमोशनल व्हायला होत असेल, खूप रडू येत असेल, तर ते जे काही रिलीज आहे ना, कारण ते बाहेर काढायची प्रोसेस आहे, ती होऊ द्या. त्याला पर्जिंग म्हणतात, इमोशनल पर्जिंग. म्हणजे दुसऱ्या कुणाचं तरी दुःख ऐकलं ना की आपलं दुःख आठवतं. आणि ते मला एक विचारायचं. हा, बोल ना हॅलो. मावशी. हा. तू जे आता हे सांगते ना, ते सगळं मला होतं, पण ते आता मेडिटेशन करताना नाही, अगोदरपासूनच. म्हणजे समज कोणाचा ऍक्सिडेंट झालाय, कोणाच्या लेकरं कुठं काय, कोणाचं काय ओळख ना असू नसू, पेपरला जरी काही वाचलं, म्हणजे हम्म. मला आपोआप डोळ्यातलं पाणी येतं. असं का? मग तू देवा, तू कुठे आहेस? म्हणजे मी स्वतःलाच देवाला म्हणत राहते की तू का वाचवलं नाही त्या लेकरांना, तू का ऍक्सिडेंट झाला, तुझ्या दर्शनाला येऊन असं का झालं. म्हणजे उगीच मला असं कुणाबद्दल पण असं मेडिटेशन करायच्या अगोदर आधी. खूप खूप म्हणजे काय होत. तर उलट ना की तू मला ऍड केलीस, आणि माझ्या म्हणजे मला एवढं जी अशी भीती वाटायची कोणत्या ह्याची, आणि तू आत्ता काय म्हणलीस उगीच चिंता काळजी, ही माझी ना बऱ्याच पैकी कमी झालेली आहे. पण मी रेग्युलर ध्यान नाही करत. एक महिनाभर मी अगोदर केलं, पण तरी पण मी आठवड्यातनं वगैरे जसं होईल तसं, मला जेव्हा होईल तेव्हा मी करते. तरीही माझ्यावर एवढा म्हणजे फरक पडलाय माझ्या, की मला स्वतःला छान वाटतंय त्या गोष्टीचं. आणि हे मला तुला सांगायचंय. आणि हे हृदयाचं जी म्हणते ना तू, हे मला आधीपासून होतंय. आणि आता पण म्हणजे तू जेव्हा असं सांगते ना हृदयावर लक्ष केंद्रित करा वगैरे, तेव्हा पण तसं होतंय मला. का होतंय ते माहित नाही, पण ते माझं अजून मग हृदयातलं कोणतं चक्र. थँक्यू मावशी, खूप 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 छान सांगितलं तू. सगळ्यात आधी तुझे आभार आहेत की तू आज येऊन हे बोललीस आणि हे सांगितलं तुझ्यामध्ये जे काही तुला शेअरिंग करायचं ते अगदी ओपनली बिंदासपणे सांगितलंस, त्याबद्दल थँक्यू. सगळ्यात आधी आणि म्हणजे अजून हम्म. अजून एक तुला म्हणायचं, तुझं म्हणजे तू तर माझ्यासाठी तर मला वाटतं देवदूतच आहेस. खरंच विपुल, मला इतकं असं म्हणजे काही अडचण आली की मी तुला किती वेळेस फोन केलाय ना, मला असं खूप काही असं वाटल्यावर. तर असं तू बोललीस ना, इतकं असं मनाला असं छान वाटतंय की मग अर्ध माझं ते पूर्ण कमी होऊन जाते. आणि जेव्हा मी ध्यान करायला बसते ना, शपथ सांगते माझ्या डोळ्यासमोर तुझा चेहरा येतो, आणि तू जे बोलायलेली असतीस ते ऐकून मी ध्यान करते. बस. थँक्यू थँक्यू मावशी. म्हणजे या बोलण्यावरूनच कळतं की तुझं हृदयचक्र ऑलरेडी ओपन झालंय. आणि म्हणून तू ते हृदयापासून अगदी म्हणजे कौतुक करायचं तर ते तुझ्या आतून येतंय, त्याच्यासाठी तू 1 मिनिट पण विचार नाही करत हे बोलू का नको. ते असं होतं ना. नाही नाही, मी माझ्या मनात जे आलं ते मी तुला बोलली आता. हा. म्हणजे हा. असं उगी करायचंय तुझं कौतुक, उगी कौतुक नाहीये हे, सत्य परिस्थिती हे हम्म. सांगितली मी तुला. नाही, असं आहे. बरोबर आहे. म्हणूनच म्हणलं आणि ना की तू अजिबात असं समजू नको पहिली तर गोष्ट, की तू हृदयचक्राचं काही ओपन झालं नाहीये का असं वगैरे. सगळ्यात जे महत्वाचं मावशीने एक सांगितलं की तू जे हे काम करतेय किंवा हे एक सांगते, हे काम आहे ना हे दैवी प्रेरणेने होतंय. माझं आहेच ह्याच्यामध्ये, मी अमान्य करणार नाही, कारण माझ्या आतमध्ये पण जो दैवी आत्मा आहे, दैवी प्रकाश आहे,
त्याला मी म्हणते ना की नाही नाही मी याचं क्रेडिट घेणार नाही असं म्हणून मी त्याच्यावर अन्याय करणार नाही. त्या आत्म्याला, त्या प्रकाशाला, जे हे काम करत आहे त्याला मी हे नक्कीच ह्याचं यश देईन किंवा क्रेडिट देईन याचं. पण ह्याचा जो मूळ प्रेरणा आहे, जो स्रोत आहे, तो आपल्या सगळ्यांचा जो परमपिता आहे तो आहे. तो हे चालवतोय. जसं गीता शिकवायचं काम सुद्धा हे त्याच्या साक्षात भगवंताच्या प्रेरणेनेच होतं. आणि मावशीला तिथं टेक्निकल म्हणून ती काम करते. तर तिच्याकडून पण ही सेवा घडते. म्हणजे प्रत्येक जण इथं असणारा कुठल्या ना कुठल्या रूपाने सेवा करतोय. आता इथं लोकांना वाटेल काही लोक असे आहेत की जॉब करतात, फक्त घर आणि जॉब, घर आणि जॉब, मग आम्ही काय करतोय, आम्ही नाही सेवा करत आहे. तर असा पण अजिबात भाव आणू नका. आपण सकाळी उठून ज्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी जातोय तिथून जाऊन जी लक्ष्मी आपण घरी आणतोय आणि आपलं घर जे काही आहे त्या घरामध्ये आपण तिथं त्याची वापर करतो, किंवा ते जे काही आपलं रोजचं रुटीन आहे. एखादी हाऊस मेकर जरी आहे, आपल्याला लेकराला सांभाळणारी, शाळेत पाठवणारी, तिला वाटत असेल माझ्याकडनं समाजासाठी, तर हे अजिबात असं नाहीये. ज्याचं जे देणं आहे समाजाला तो ते देतोच. आज ज्या स्वरूपामधून आपण पगार घरी आणतो आणि त्या वाण्याच्या दुकानात जाऊन जे काही सामान खरेदी करतो, ते जे काही शेतकऱ्यापर्यंत पोहोचतं, आणि ही जी काही सायकल चालू आहे इकॉनॉमीची, त्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर प्रत्येक जण समाजाला काहीतरी देतोय. आणि प्रत्येकाचं जे घरी बसणारी लोक आहेत, जी आता सध्या म्हणजे नोकरीचं सगळं रिटायरमेंट झालेली आहे त्यांची, आणि ते घरी बसून आहेत, ती लोक सुद्धा एका दृष्टीने सेवा करतायत. ते आता त्यांना कसं करतायत हे मी त्यांना नाही सांगू शकत. कारण आपला आनंद आणि आपली ऊर्जा जर आपण संतुलनात ठेवली, समतोलमध्ये ठेवली, आपण खुशीत राहिलो, आनंदात राहिलो, तरी सुद्धा तो पृथ्वीच्या ऊर्जेला हातभार आहे. म्हणून म्हणतात की सगळ्यांनी आता वेळ अशी आली की कुणी दुसऱ्याचं बघू नका, दुसऱ्याला मी कसं सुधरवू, दुसऱ्याच्या आयुष्यात काय करू, नाही, पहिलं स्वतःवर काम करा. मी खुश असेल तर माझी ऊर्जा जर वाढलेली असेल तर ती पृथ्वीला मदत करेल. आता ती कशी मदत करेल, कशी मदत करतीये, हे मी कधीतरी दुसऱ्या सत्रात सांगेन. पण प्रत्येकाने स्वतःची ऊर्जा आणि स्वतःकडे लक्ष द्या. ह्याला एखाद्या वेळेस कुणी स्वार्थी म्हणलं तरी चालेल. स्वार्थी म्हणायला जर कुणी की तू फक्त स्वतःचाच विचार करते, असं नाहीये. माझा विचार म्हणजे माझ्या आत जो परमात्मा बसलाय त्याचा विचार आहे. मी खुश तर ही पृथ्वीवरची ऊर्जा पण समतोल येईल त्याच्यामध्ये. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, प्रत्येक जण आपापल्या लेवलला एक सेवा करतोय आणि पृथ्वीच्या ह्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये, ह्या परिवर्तनामध्ये प्रत्येकाचा सहभाग आहे. तुम्ही युट्यूबवर बऱ्याच ठिकाणी बघा, बरीच लोक सांगतायत की कुणाकडेही लक्ष देऊ नका, कुणाला सुधरवायला जाऊ नका, ज्याचं तो बघेल. प्रत्येक जण आपापल्या स्वतःकडे लक्ष द्या. हे सांगण्यामागचं, ह्याच्यामागे तुम्ही असं कसं सांगताय, असं कसं म्हणजे काय स्वार्थी बनायचं का, असं नाहीये. ह्याच्या मागे असं आहे, ज्याला ज्याला बदलायची वेळ आहे त्याची त्याची वेळ येईल, तो बदलेल. आधी स्वतः तर बदलू. आपण चांगल्या विचारांमध्ये, चांगल्या ऊर्जेमध्ये, माझा विचार कशा आहेत, माझ्या भावना कशा आहेत, मी अजून निराशच आहे का, मला का लो वाटतंय, मला का कुणाशी बोलावं असं, माझी नाती कशी आहेत, ह्याच्याकडे आधी लक्ष देऊ आपण. आणि मी काय करू शकते चांगले विचार आणण्यासाठी. आपले विचार चांगले तर पृथ्वीची ऊर्जा चांगली. हे फक्त आत्ता या क्षणाला आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. मावशी जे म्हणते ना की तिला जे हृदयातून आधीपासून फील होतं, ह्याचं कारण असं की ती आधीपासूनच ते हृदयचक्र तिचं ऑलरेडी खुललेलंच आहे. म्हणजे आपण ह्या परिस्थितीमुळं, अनुभवांमुळे हृदयचक्र बंद करतो. पण काही जण असे असतात की जे सगळेजणच असतात की ज्यांना ते प्रत्येकाला काही जण जास्त सेन्सिटिव्ह असतात. कुणाचं काही ऐकलं की लगेच डोळ्यात पाणी येतं, लगेच जास्त फील होतं. अशा लोकांना आपण एम्पॅथ असं म्हणतो, की याचा अर्थ असा की दुसऱ्याचं काही ऐकल्यानंतर ते फील करतात ती लोक, आणि मग त्याच्यामुळं त्यांना पण त्रास होतो. तसंच त्या अजून एका मास्टरचं झालेलं आहे, जसं मावशीचं तिचं होतं की ध्यानाच्या आधीपासून तिला ते होतं त्रास. आणि अशा लोकांना जो वीकनेस आहे खरा हा, की प्रत्येकाचं ऐकल्यावर असं रडू येणं, वीकनेस म्हणजे तो एक वीक पॉइंट झाला ना, त्याच्यामुळे मला त्रास होतोय. मग आता त्या वीक पॉइंटला मी संतुलनात आणलं, माझ्या भावना संतुलनात आणायला शिकले, तर मग मी ह्याचा एक स्ट्रेंथ म्हणून वापर करू शकते. कसं काय? जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठली गोष्ट मिळवायची असेल तर मॅनिफेस्टेशन जे टेक्निक आहे त्याच्याबद्दल मी नक्की सांगेन. त्याच्यामध्ये ह्याचा वापर करून घेता येतो. की इमोशन्स असल्याशिवाय मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होत नाही. रोज उठून म्हणलं माझं आरोग्य चांगलं आहे, माझ्याकडे कार आहे, माझ्याकडे ह्या महिन्यामध्ये 1 लाख रुपये आलेले आहेत, हे नुसतं म्हणायला लागलो आपण, आणि मग परत म्हणतो होतच नाही, काहीच होत नाही. पण त्याच्यामध्ये भावनाच नाहीये, ते फील करून म्हणत नाही आपण, मग ते होणार नाही. पण अशी मावशीसारखी जी लोक आहेत त्यांचं पटकन हे होऊ शकतं का? कारण ते लगेच भावना त्याला ऍड करतील, त्यांच्यात ती मॅजिक असते.
म्हणून म्हणतात ना, हा विकनेस सुद्धा आहे आणि स्ट्रेंथ सुद्धा नीट वापरलं तर. म्हणजे आणि जे ध्यानाचं म्हणशील तर ध्यान आपण रोज बसून आपल्या वेळेत जरी केलं, ह्या सत्रामध्ये नाही येता आलं तरी सुद्धा चालेल, पण ते आपल्याला फक्त एक ऊर्जा देण्यासाठी, शांत करण्यासाठी आपण त्याचा वापर करा. आणि सगळ्या जे काही आज मावशींनी कौतुक केलंय ना त्याबद्दल तर मी आभार मानते. पण हे सगळ्यांची सामूहिक शक्ती आहे की ज्यामुळे हा ग्रुप चालू आहे आणि हा म्हणते ना जसं आपले गुरु आणि पूर्वज आपल्यासोबत प्रत्येक क्षणाला आहे. आणि ह्यातून ही जी सामूहिक ऊर्जा आहे, या क्षणामध्ये या ध्यानामध्ये तुमची जर काही इच्छा असेल तर तुम्ही जरूर त्यावेळी हृदयावर जा आणि ती इच्छा डोळ्यापुढे आणा. ती कल्पना करा की ते माझं घर पाहिजे, घर पूर्ण झालंय, हे पाहिजे, ते पूर्ण झालंय. हे जितकं आपण ह्या गोष्टींचा या ध्यान, हे ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत असं होतं की दुसऱ्यांसाठी लगेचच कशामुळे माहिती का, दुसऱ्यांच्या बाबतीत जेव्हा तुम्ही चांगली इच्छा करता तेव्हा तुम्हाला कुठली इनसिक्युरिटी, भीती नसते बघा तुम्ही. आणि जेव्हा स्वतःच्या बाबतीत विचार करता ना तेव्हा खूप काळजी असते, कुठेतरी भीती आहे, होईल का नाही, थोडस कुठंतरी एक तो पॉइंट असतो. दुसऱ्या बाबतीत करताना हृदय खोलून अगदी, की म्हणजे म्हणजे कारण तुम्ही गिव्हर असता, दुसऱ्याला देणारे, की दुसऱ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. पण स्वतःसाठी जेव्हा वेळ येते तेव्हा इतकं हृदय खुललं जात नाही. आणि हृदयावर आल्याशिवाय काहीच मिळवणं अवघड आहे. कारण हृदय हे भाग्याचं चक्र म्हणतात. जेव्हा हृदयावर आपण येऊन कुठलीही इच्छा करू, साक्षात परमात्मा आपण भेटायचं असेल ना तर हृदयावरच जावं लागतं. त्यामुळं हे मावशीच्या बाबतीत असे की हे सगळे कसे आहेत की दुसऱ्यासाठी करणारे. ज्या व्यक्तीला दुसरा माणूस दुःख सांगताना डोळ्यात पाणी येत असेल, ती व्यक्ती कसं काय स्वतःसाठी म्हणजे लगेचच तिला ती दुसऱ्यालाच द्यायला किती देऊ, दुसऱ्याला मी किती चांगलं विचार करू, हे अशा पद्धतीनेच तिचं ते काम आहे. आणि अशा लोकांबरोबरच असं होतं की जे नेहमी दुसऱ्याचा विचार करतात, स्वतःचा. आता थोडंसं आपण स्वतः बाबतीत पण फिअर फ्री की सोडून द्यायचा, विचार करायचा की मला हे पाहिजे आणि मग शरण जायचं. मग त्याच्याबद्दल सारखा विचार करायचा नाही, भीती आणायची नाही. जर तुम्ही बहुतेक असं करत असाल की विचार केल्यानंतर थोडं होईल का नाही, शंका येणं पुन्हा मनामध्ये, किंवा खरंच होईल का माझ्याकडनं, हे आधीचे अनुभव असतात नाही झालेले, तर त्यावेळी ना पूर्ण विसरून जायचं, अगदी बिनधास्त होऊन शरण जाऊन. आणि मग असं होऊ शकतं की काही दिवस गेल्यानंतर आपोआप ती गोष्ट घडेल, असं पण होऊ शकतं. त्यामुळे दुसऱ्यांच्या बाबतीत बिनधास्तपणा असतो, त्याच्यामुळेच हे अडथळे येतात की खूप जास्त अटॅच झाल्यामुळं त्या गोष्टीशी. त्यांच्या कोणत्याही गोष्टीत आनंदात खूप जास्त आनंद होतो हम्म. आणि त्यांच्यात थोड्या दुःखात मलाच जास्त. पण स्वतःच्या बाबतीत असा कोणती गोष्ट आता समज आनंदाची तर तिथं भीती असती की हा आनंद टिकेल का. ते तुझी आता म्हणलीस ना स्वतःच्या बाबतीत आपण भीती असते आपल्याला, सेम आहेच तशी. हम्म. आता पण काही थोडस असं वाटलं की नाही बाबा, मग ही भीती असती की ही आजचा दिवस आपण आनंद नाही व्यक्त करायचा. आपण तू जे आता बोलली ते हे की जेव्हा जेव्हा असं काही आनंदाचे क्षण आलेत तेव्हा काहीतरी दुःख कोसळलंय, म्हणून ती इतकी भीती बसली मनामध्ये की ती आम्हाला हसू देत नव्हती. जे तू सांगतेस ना की विरजन पडतं वगैरे, ते असंच आहे की जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता चांगला दिवस चाललाय, काहीतरी असं होणार, तर ह्या सगळ्या आपल्या ज्या जुन्या अनुभव आहेत त्याच्यामुळे एक धारणा बनलेली असते की हे असं होतं, ह्याचा परिणाम असा आहे. मग ते मनामध्ये पण तसं घडतं का? तसं घडतं पण समज आता तसा विचार नाही केला. आता तू जी म्हणती पॉझिटिव्ह राहा, असं राहा, स्वतःचा विचार. ज्या वेळेस आम्ही स्वतःचा विचार करतो म्हणजे समज मी केला तर तेव्हा तिथं काहीतरी घडतं असं. हम्म. म्हणून मग ते स्वतःचा विचार करायचं सोडून मग दुसऱ्याचं कसं चांगलं, दुसऱ्याला कशी मदत करते ह्याच्यातच मग ते जाऊ दे, आपला जन्मच त्याच्यासाठी झालाय, आपल्या बाबतीत नाहीच, असं एक मनात हे बसलेलं आहे. आणि हे मग आता स्वतःच्या बाबतीत कधीच चांगले विचार येत नाही खरं सांगायला. हम्म. हे कधीच कसं होत ना नाही मावशी, चांगले. की ही एका दिवसाची प्रोसेस नाहीये. ह्याच्यासाठी पूर्णपणे आपले विचार, म्हणजे मी म्हणते ना विचार बदला, विचार बदला, मला माहिती फार अवघड आहे, पण हे एका दिवसात होणारं नाहीये. तर ह्याच्यासाठी ना तुम्ही महिना दीड महिना प्रयत्न करून एक रोजच्या रोज ते विचार जे आहेत ना त्याला बदलायची गरज आहे. जितके आपण त्या विचारांना बदलू तितकं तुम्हाला 2 महिन्यामध्ये, दीड महिन्यामध्ये ह्याचे फरक जाणवतील. एक दिवस 2 दिवस बोलून किंवा विचार तसा करून फरक नाही पडणार. हे जे आपण करतोय विचार हे वरच्या लेवलला करतोय, जे आता मी तुझ्याशी बोलतेय कॉन्शियस माइंडमध्ये. खरा प्रॉब्लेम कुठे आहे? सबकॉन्शियस माइंडमध्ये, जो आत मन बसलेलं अवचेतन, ज्याच्यात अनेक जन्मापासूनच्या सगळ्या आपल्या आठवणी आहेत. आणि लहानपणी आपल्याला कुणी म्हणलेलं तू अशीच आहे, जे कंपॅरिझन, ते सगळं त्या अवचेतन मनामध्ये बसलंय. आणि जोपर्यंत तिथं चेंज होत नाही ना विचार, तोपर्यंत तुम्ही इथं वर कितीही बोला, मग ते फक्त तुमची तोंडाची वाफ वाया घालवणं, त्याच्यात काही बदल होणार नाही. जैसे थे परिस्थिती.
मग ते आतलं बदलण्यासाठी रोज म्हणलं पाहिजे, रोज वाक्य म्हणली पाहिजेत. आणि महिना दीड महिन्यात मग तुम्हाला 100% त्याच्यावर परिणाम दिसतो. 30 दिवस किमान रोजच्या रोज आपल्या काही वाक्य तयार करायची आणि ती म्हणायची. कारण हे औषध तुम्ही फक्त वरवर देताय, मुळाला झाडाच्या जातच नाहीये ते औषध. आणि झाडाचं मूळ म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, जिथं औषध गेलं पाहिजे. त्यामुळे ही परिस्थिती अशी आहे. पण एका गोष्टीचा आनंद आहे की मी त्या तुझ्या ग्रुपमध्ये जॉईन झाले आणि मी ध्यान शिकले तुझ्यामुळं. तुझ्यामध्ये तुझ्या आत्म्यानेच हे जॉईन केलेलं आहे. मी फक्त एक हा. माध्यम आहे. पण ते तुझं माइंडच शोधत होतं असं काहीतरी, की मला असं काहीतरी पाहिजे जिथून मला स्वतःला काहीतरी शिकायला, माझी शांती जे म्हणतो ना आपण, ह्याची सुरुवातच आहे ना ही बी फक्त आपण मातीत आत्ता टाकलंय. त्यामुळे जितकं आपण ते श्रद्धेने आणि अशा गोष्टी करू, जितकी ध्यानाची वेळ वाढवू, तितके अजून आपल्याला अनुभव येत जातील. तुझा तर पहिलाच अनुभव आपण सगळ्यांना सांगितला की कसा फ्रोझन शोल्डर होतं आणि कसं डॉक्टरांनी सांगितलं होतं, आणि पहिल्या काही सेशनमध्येच तिला अनुभव आला होता. त्यामुळे प्रत्येक वेळेस ध्यानाला बसल्यावर अनुभव येतात. फक्त थोडासा वेळ काढून ती साधना आपण पुढे केली पाहिजे, आणि सोबतच विचारांमध्ये बदल केला पाहिजे. किमान 30 दिवस तरी आपण विचार बदलले पाहिजेत. 1-2 दिवस आपण विचार केले आणि परत पहिल्यासारखं मग त्याचा उपयोग अजिबात होणार नाही. मला इथं सगळ्यांना एक सांगायचं की विपुलशी जेव्हा मी कधी बोलेल तेव्हा मला एवढं काय माहित नाही त्याच्यामध्ये काय ऊर्जा आहे. पण मला काय आत्मिक समाधान मिळते माझ्या, मला इतकं इतकं चांगलं वाटतंय माझ्या मनाला की तू ना, एक खरं सांगू का तुला जर बोलले मी तर मला काय आपोआप म्हणजे तुझा आणि माझा काहीतरी ऋणानुबंध असेल असं. म्हणजे खरं असं अगदी ही मनापासून सांगते आणि खरी गोष्ट सांगते की तुला बोलले ना कधी, समज फोनवर वगैरे असू दे किंवा तुझा आवाज जरी मी आता ऐकते, मी कधी ध्यान करत नाही कारण माझा क्लास असतो, पण मी तुझे बोलती ते मी जॉईन करून ऐकते किंवा वेदांच्या फोनवर. तर तेव्हा मला इतकं चांगलं वाटतं की तुझ्या नुसत्या आवाजानं तुझे जे सांगतीस ते माझ्या कानात घुमतं मी जेव्हा ध्यान करायला बसते तेव्हा. म्हणजे हम्म. मला इतकं तुझ्याशी अटॅचमेंट झालेली आहे की एक दिवस जरी मी तुझा नाही आवाज ऐकला की मला असं वेदांतला सांगत आता वेदांत औरंगाबादला आहे, त्याला सांगले नाही रे बाबा ध्यान कर बर का, आणि ऐकते म्हणजे असं त्याच्याबद्दल म्हणजे ते एक ध्यान मनापासून ते हे झालेले. आणि ते तुझे मला खूप असे आभार मानायचे की तू पहिल्या ह्याच्यातच तू मला कसं काय घेतलीस, आणि ते तुझ्यामुळं मी मला वाटतं 1 वर्ष झालं. 1 वर्षात बराच बराच म्हणजे बराच फरक पडलाय. आणि आता सगळ्यांना मी हे सांगणार आहे की तुम्ही सुद्धा, तुम्हाला सुद्धा असे अनुभव आले असतील तर सत्य म्हणजे आपल्या जीवनात काही घडलंय समजा की तिच्या बरोबर तोंडात ते येतं आणि ती इतकं छान सांगते की ते मनाला आपल्या इतकं अशी शांती मिळते म्हणजे एक समाधान मिळते. तर धन्यवाद विपुल, शब्द नाहीये तुझ्याबद्दल. नाही, हे ऍक्च्युली तू जे सांगतेस ना मावशी, तर हे तू माझं कौतुक करते. पहिली तर गोष्ट, गुरु वगैरे तर खरंच नाहीये मी एवढी. हा, आपण एकमेकांना मार्गदर्शक म्हणून किंवा एक सहप्रवासी. तर मला एक स्वप्न पडलं होतं, मी आज ते स्वप्न सांगते. आज बहुतेक तर ध्यान एक 5-6 मिनिटच होईल. तर मला जेव्हा ध्यान सुरू केलं होतं ना, तर मावशीने विषय काढला आणि जे होतं ते चांगल्यासाठी, हा माझा पहिला विश्वास आहे. आज मावशी येऊन इथं बोलती, आपलं ध्यान नाही होते, तर परमात्म्याची इच्छा आहे की तिचा जो अनुभव आहे त्याच्यानी ना ग्रुपमध्ये एक पॉझिटिव्हिटी यावी, लोकांपर्यंत हे सगळं पोहोचावं. आणि मी सगळ्यांना का सांगते की तुमचे अनुभव सांगा, ह्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही तुमचे अनुभव शेअर करता तेव्हा तुमचे अनुभव वाढतात. तसे हे अनुभव सांगण्यानी ह्याच्यामध्ये मी सगळ्यात आधी तर मी गुरु नाहीये, आपण एक सहप्रवासी आहोत. तशी पॉझिटिव्हिटी पण वाढत जाते. तर माझा एक असं स्वप्न होतं की मी आणि माझ्याबरोबर अजून एक व्यक्ती होती, माझ्या घरातली. आम्ही एका कुठेतरी लांब ठिकाणी थांबलो होतो वाट बघत, आणि एक मोठंच्या मोठं बोट आलेलं. खूप मोठं बोट होती ती, आणि ती आमच्याकडे येत होती. आता मी त्या बोटीत उतरले, पण माझ्याबरोबर जी व्यक्ती होती ती उतरायलाच तयार नाही. ती त्या बोटीत येतच नव्हती आतमध्ये. आणि मग त्याच्यानंतर मला ध्यानात बसल्यानंतर मी तो प्रश्न टाकला की हे नेमकं काय होतं, असं काय झालं माझ्यासोबत. तर ते ऍक्च्युली असं होतं की ती बोट म्हणजे ती स्पिरिच्युअल प्रवास होता आत्म्याचा. आणि त्या आत्म्याच्या प्रवासामध्ये मी उतरले, पण माझ्याबरोबर जी व्यक्ती होती ती उतरायलाच तयार नाही. आणि तेव्हा खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये मी त्या व्यक्तीला खूप ध्यानात ये, हे कर, ते कर, आत्म्याबद्दल सांगणं, चक्रांबद्दल सांगणं, असं खूप कन्व्हिन्स करत होते. आणि तेच मला बरोबर माझं सबकॉन्शियस माइंड दाखवत होतं, तिची अजून वेळ आली नाहीये. तर हे जे आहे की आपण सगळ्यांचं, आपल्या सगळ्यांचा एक एक जर्नी आहे. आपण सगळे एका बोटीत बसलेलो आहेत. फक्त काय होतं, आपल्याला
हे लक्षात नाही. आता हे जसं ही म्हणते ना की हिच्या बोलण्यानी किंवा हे होतं, तर माझ्यामध्ये ती क्वालिटी आहे हे मला जाणवत होतं. पण इतक्या लेवलला असेल, कारण मी पण घाबरत होते युट्यूबवर व्हिडिओ टाकायला. मला वाटायचं अरे कोण ऐकणार आहे आपलं असलं, एवढी लोक मोठी मोठी बसली आहेत तिथं. पण मला कायम ती एक चिन्ह दाखवत गेली. आणि मला हे पण दाखवायचे की जे काही लोक आपल्या ग्रुपमध्ये आहेत त्या सगळ्यांचा एक रोल आहे. ती सगळी लोक पुढे जाऊन ह्या आध्यात्मिक प्रवासामध्ये खूप मोठं योगदान करणार आहेत. म्हणून मी तुम्हाला कायम सांगते. आता मला हे सगळं खुलून नाही सांगतायत, कारण काही गोष्टी सिक्रेट ठेवणंच गरजेचं आहे, कारण तसाच आदेश असतो. पण काही गोष्टी सांगेन की जसं की आपल्या ग्रुपमधल्या काही लोकांना, म्हणजे सगळ्याच लोकांना जवळजवळ पुढे जाऊन ह्या ध्यानाचा प्रसार प्रचार आणि ह्याच्यासाठी त्यांना रोल दिले जाणार आहेत, जे त्यांनी पुढे करायचंय. कारण येणारा जो काळ आहे ना तो खूप मोठा अध्यात्मावर असणार आहे. इथं लोकांना नवीन नवीन गोष्टी शिकणार आहेत लोक. चक्र म्हणा, ऑलरेडी शिकलेले आहेत, अजून पुढे जाऊन वेगवेगळ्या मास्टर्सना भेटणं, त्यांच्याकडनं शिकणं. त्यामुळे इथं असं कुणीही नाहीये की गुरु किंवा असं नाहीये, आपण सगळे सहप्रवासी आहोत. त्यामुळं तू म्हणत असशील प्रेमाने की तुझ्या आयुष्यात काहीतरी माझ्यामुळे बदल झालाय, त्या प्रेमापोटी तू मला म्हणत असशील की मी गुरु आहे. पण मला हे आतून पूर्ण माहितीये की आपण सगळे सेम आहोत, सेम लेवलला आपण बसलेले आत्मे आहोत. ज्या क्षणी माझ्या मनामध्ये असेल की हे सगळे अज्ञानी आहेत आणि मी ज्ञानी आणि मी गुरु आहे, त्या दिवशी माझा आध्यात्मिक प्रवास थांबला. त्या मनात एक 6 महिने अगोदर उगीच येत होतं की हम्म. कुठंतरी शांत जागेत ध्यान करावं, पण त्या ध्यानाचा मला गंध पण नव्हता. आणि तू मला त्याच्यात ऍड केलं. म्हणजे हे मी आता बाकीचं जाऊ दे, जीवनामध्ये सगळ्यांच्या काही ना काहीतरी असतं, पण हे ज्या 2 गोष्टी माझ्या जीवनात मला अत्यंत चांगल्या घडलेत असं मी स्वतःला तेच समजते. म्हणलं ना बाकी मग जाऊ की दे आता काय. वेदांत वयाने इतका लहान आहे, पण तो एक दिवस पण ध्यान हो. चुकत नाही. त्याला सांगावं पण कधी लागत नाही. तो मला स्वतःहून जरी हा. सांगितलं की मी नाही बसत आहे, माझं घरी प्रॉब्लेम आहे, मला माहिती की त्याला एकदा हो. ध्यानाचं आहे, म्हणजे त्याच्या गतजन्मातली ती साधना झालेली, म्हणूनच त्याला ध्यानाची हो. एवढी होते. त्यामुळे कुणालाही फोर्स करण्यात अर्थ नाहीये. ज्याचा आत्मा जिथं कॉल करतोय त्यांनी ते करावं. माझं सरळ साधं आहे. जर कुणाला अजून कुठले गुरु इतके आहेत ना, ज्याच्याकडे आपल्याला कॉलिंग वाटतं ना त्याच्या जवळच जावं आणि त्याच्याजवळच साधना करावी. कारण त्याचं आणि तुमचं कनेक्शन असतं, त्याशिवाय आपल्याला कुणी त्याची ओढ लागत नाही. हे होतच असं. आणि एक म्हणतो ना की ती शक्ती बरोबर आपल्याला तिथं ओढून घेते जिथं जायचंय तिथं. आता इतके गुरु आहेत, गजानन महाराज आहेत, स्वामी समर्थ आहेत. आपल्याला, मला बरोबर समजा स्वामी समर्थांकडे जावं वाटलं, गजानन महाराज कशामुळं? ते कनेक्शन असतं. ते गुरु आपल्या बरोबर जन्मानुजन्म असतात. ते फक्त आपल्याला आठवत नसतं. आता हे जे आपण करतोय सगळेजण, हे आपण फक्त आठवण्याचं काम करतोय. ऑलरेडी इथं सगळेजण दैवी आणि दिव्य आत्मे आहेत. हे सगळं डिव्हिनिटी सगळ्यांच्या आतमध्ये आहे. सगळ्याच्या आतमध्ये तो अंश आहे. फक्त आपण काय करतोय, ह्या जन्मामध्ये येऊन ज्याचा विसर पडलाय ते आत्मज्ञान पुन्हा जागृत करायचं काम करतोय, आठवायचं काम करतोय. बस एवढाच तो फरक आहे. आणि म्हणून ते आपल्याला असं वाटतं अरे ह्या व्यक्तीला सगळं माहिती. हे सगळं तुम्हालाही माहिती, तुमच्याही आतमध्ये सगळं ज्ञान आहे. फक्त त्याला आपण पॉलिश करून, जसं परीक्षेच्या आधी अभ्यास करतो आणि जाऊन तिथे एक्झाम द्यायची असते त्याप्रमाणे त्याचा अभ्यास सुरू आहे. हा रिव्हिजन म्हणू शकतो आपण ह्या गोष्टीला. तर तुम्ही कुठेही वाचा, तुम्हाला हेच मिळेल की आत्ता आपण ह्या जन्मामध्ये येऊन आठवायचं काम करतो. वी आर रिमेंबरिंग अवर सोल, की आपण काय आहोत. कुणी इथं असं नाहीये की अज्ञानी आहे, ज्याला माहित नाहीये आत्मज्ञान, असं नाहीये. फक्त ते आठवतोय आपण ही साधना करून. तर 1 मिनिटापेक्षा आणि कमी आणखीन झालेला एक, आहे. हा आणखीन एक 2 मिनिटं म्हणजे सॉरी थोड्याच वेळ मी तुला एक सांगते की आपण जे म्हणतो ना बंगला गाडी वगैरे, तर एवढे आपले संत होऊन गेले, त्यांच्याजवळ एवढ्या दैवी शक्ती होत्या, त्यांनी कुठं मागितले ग बंगला गाडी? त्यांनी अध्यात्म आता ज्ञानेश्वर महाराजांचंच कारण तो उदाहरण घे, त्यांचा किती लहान शेवटचा वयात. जन्म होता आणि त्यांनी अवतारच त्याच्यासाठी घेतला होता. ज्या जन्म अजून हा. आपले जन्म भरपूर राहिले असतील ना, तर असं होऊ हा. शकते की आपल्याला अजून मटेरियल लाईफमध्येच जास्त इंटरेस्ट होईल. जोपर्यंत त्याच्यातला मोह सुटत नाही, कारण हे हा. सगळं जे आहे पैसा, हे सगळ्या गोष्टीतला, तोपर्यंत तुमचा तो शेवटचा जन्म नाहीये. ज्या वेळेस तुम्हाला आता वाटेल बास आता मला हे काही नको, मला फक्त देवाची ओढ लागली आणि त्याच्यात भेटायचंय, तो जन्म शेवटचा होतो शक्यतो करून. त्यामुळं हे जे तुम्ही बहुतेक माझा शेवटचाच आहे का बघ. शेवट आता तू जे एवढं सांगितलीस त्यात मी काय बदल सांगते मेन महत्वाचा. मला हम्म, पहिलं ना कोणी काही बोललं हम्म, तर हम्म. माझ्या डोळ्यात भुळभुळ खूप पाणी यायचं. 4-8 दिवस मी त्याचा विचार करायचे. पण आता माझ्यामध्ये मी फक्त 2च दिवस विचार केला आणि 2च दिवस रडले. म्हणजे माझे 6 दिवस वाचले ना. हे मला महत्वाचं म्हणजे स्वतःमध्ये बदल लक्षात आला की अरेच्या मी ह्या गोष्टीवर ना 8-8 दिवस घालवलेत पहिले. अरेच्छा मी वाईटच आहे, अरेच्छा माझ्यामध्ये असंच आहे, हे आपल्याला टाळायचंय. कारण स्वतःला दोष त्याच्यामुळे देण्याची आपली काय ऊर्जा होतं, आहे. त्याच्यामुळं दुसरे गैरफायदा घेतात.
हा. म्हणजे त्या गोष्टीमुळं काय होतं, आपल्या त्या वीक पॉइंटमुळं ही हळवय, हिचं मन हळवय, तर मग हिला काही बोललं थोडं की म्हणजे त्याचा गैरफायदा लोक लगेच इतका पटकन घेतात. आणि ते मला खूप वर्षांनी आत्ता कळले, ते पण तुझ्या संगतीत आले, ध्यानात आले म्हणून कळले. मग आणि मला तू जे सांग, हे म्हणते जे प्रसंग तुझ्या बाबतीत घडले हे तुला काय शिकवायचा प्रयत्न करतायत? की जोपर्यंत आपण स्वतःला स्वीकारायला शिकत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात त्या घटना पण रिपीट होत राहतात, ज्या आपल्याला हे शिकवतात. अशी माणसं येणार तुमच्या समोर 10 वेळा येणार. तुम्ही ध्यानात आलात ना, म्हणजे आपले प्रॉब्लेम्स कमी होणार नाहीयेत. आपण त्या साधनेला लागलोय, बाहेर घराच्या बाहेर पडलो की अशीच लोक समोर येणार, की जी आपल्याला काहीतरी त्रास देणार, आपल्याला कुठेतरी डिवसणार, पिन मारणार. मग त्याच्यावर आपली रिॲक्शन काय हे आपल्याला बघायचं, की माझ्या ध्यानाचा हा माझ्यावर काय परिणाम होतोय हे टेस्ट करण्यासाठी ती लोक आपल्या समोर येतात. कारण परीक्षा सगळ्यांची चालू असते. हे बघायचं असतं ना, की कुठं आली बाबा ही व्यक्ती, ध्यान करून काही फरक झालाय का हिच्यामध्ये, हे कोणीतरी बघणारं असतं. आणि ते आपल्याला हा. त्याच्यात पास नाही झालो नापास झालो हरकत नाही. तू रिॲक्ट करतो, रागात येतो, ते एवढा एवढं असं करतात की जोपर्यंत तुम्हाला राग येत नाही तोपर्यंत ते शांत बसत नाही. आपण हा आता पण असतात की आपण कंट्रोल करतोय आपल्याकडनं, नाही आपण शांत बसायचे वगैरे. तर जोपर्यंत आपल्याला राग येत नाही, जोपर्यंत आपण रागात बोलत नाही, तेव्हाच ते समोरचे गप्प बसतात. असे पण मी अनुभव घेतले. आता मी ठरवले, आपल्याला कुणी काही म्हणलं आपण नाहीच रागायचे, पण ते एवढं रागाला आणतात, जोपर्यंत गप्प आहे तोपर्यंत म्हणजे मी हे पण अनुभव आलेत मला. तर आता म्हणजे म्हणून मी तुला म्हणले की मी ध्यानात आले, तर माझ्यात बऱ्याच आणि पहिल्यापासून अगदी लहानपणापासून मला ना आपल्यामुळं कुणाचं मन नाही दुखायला पाहिजे. आपण असं आपल्याकडनं कमीत कमी चुका व्हायला पाहिजे आणि आपण कुणाला त्रास नाही आपला व्हायला पाहिजे, हे मला लहानपणापासून सवय. म्हणजे मी कधीच स्वतःहून कधी कुणाला म्हणजे कुचकं टुचकं बोलतात ना का बाई काही कशावरनं, आणि किंवा ह्या कुणाला व्यक्तींना, कमी लेख. अशा लोकांनाच जास्त त्रास होतो. तुला हे पण माहिती सांगते, की जी लोक इतका हा दुसऱ्याचा विचार करतात, दुसऱ्याबद्दल चांगल्या, अशा लोकांना जास्त त्रास होतो. कारण त्यांना सवय असते की दुसऱ्याचं मन दुखवू नये, माझं दुखलं तरी चालेल, मला त्रास हा. झाला पण दुसऱ्याला वाईट वाटलं नाही पाहिजे. पण तू जेव्हा म्हणली की हे लोक आपल्या ह्याच्यातनं काढून टाकायचे, तर मी खरंच तसं केलं. म्हणजे मी करत नव्हते, पण मी या 2-3 महिन्यात ना म्हणजे जे लोकांपासून त्रास झालाय ना त्यांच्याशी अगदी अगदी कॉल सुद्धा करत नाही मी. तर मला स्वतःला आत्म्याला शांती वाटते की त्यांच्या आपण जर त्यांच्यासारखंच वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे, नाही, मग आपण आपण चांगलंच संरक्षणासाठी करतो, त्याच्यात फरक आहे. आपण त्यांच्यावर अटॅक करायला नाही जाते. तो जो आलेला अटॅक आहे त्याला मी संरक्षण देते, काउंटर अटॅक करतोय आपण. म्हणजे माझं संरक्षण मी करायला मला पूर्ण हक्क आहे, हे भगवद्गीतेत सांगितलंय. मी त्यांच्यात आणि हे आत्ता कळलं ग. नाही, हे आत्ता कळलं. म्हणजे आम्ही विचार आपण एकाच दृष्टीनं, कसं आहे माहिती का, विचार करायला किंवा विचार वेगळे म्हणजे त्याच्या मागची दुसरी बाजू बरोबर. सांगणार पण कोणतर पाहिजे ना आपल्याला. जी लोक आपली एनर्जी खाली आणतायत, आपल्याला पाय खेचतायत, हम्म, डिमोटिवेट हम्म, करतायत, हम्म, आभार मानायचे. त्या हम्म. लोकांमुळे आपल्याला काहीतरी आपल्या, त्या लोकांमुळे आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतंय, त्याच्यासाठी त्यांचे आभार मानायचे. त्यांना वाईट भावना, शिव्या शाप द्यायचे नाहीत. पण अशा ते लोकांपासून तर कधीच नाही. कट ऑफ करायचं, त्याचा हक्क आहे आपल्याला. त्याला कुठेही पाप पुण्य नाहीये, कारण साक्षात हम्म, भगवंतांनी सांगितलंय संरक्षणाचा हक्क तुला आहे, नाहीतर तू मेलास. हम्म, म्हणून अर्जुनाला हम्म. शेवटी बाण उचलावं लागले, त्या धनुष्य उचलावं लागलं आणि स्वतःच्या लोकांना मारायची वेळ आली. कारण त्यांनी नसतं मारलं तर त्याचं जीवन संपलं असतं. आणि स्वतःचं जीवन, स्वतःची रक्षा हा परमधर्म आहे. स्वतःवर प्रेम ह्याच्यापेक्षा मोठं परम कर्तव्य आपलं काही नाहीये. हे दिलंय शरीर, त्याची जर आपण रक्षा करू शकलो नाही, 100 आजार लागले शरीराला माझ्या, ह्याचा अर्थ काय? तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी घेतली नाही. स्वतःबद्दल आपण, मी कधीच हा. विचार केला नाही की स्वतःच्या मनाचा. फक्त रडत बसायचं, त्यानं मला असं का म्हणलं, मी तर त्याला तशी काही म्हणले नाही, त्यांनी मला असं का बोलून गेले, असं एक म्हणजे खूप. आणि त्या गोष्टीमुळे ना घरातलं पूर्ण वातावरण असं दूषित होऊन जायचं. तर आता मला हे मी तुला मी का सांगते की कारण मला स्वतःला आता इतकं चांगलं वाटतंय माझ्या मनाला, मग हे सगळ्यांनाच कळावं म्हणून मी आज, तुझा वेळ जरी गेला तरी मी, कारण मला मनापासून बोलायचं होतं की तू मला बदलवली, म्हणजे माझ्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं तुझ्यामुळे आलंय. मनामध्ये आता तू जे बोललीस नाही, तू बोलत नाहीये, त्याच्या ते जे काही हम्म. सांगायचं ना तो सांगतोय तुझ्या तोंडातून. आणि मग त्यामुळे ज्या लोकांना काही प्रश्न आहेत ते सगळे क्लिअर व्हायला मदत होती. त्यामुळे मी तुझे आभार मानते की तू इथे येऊन, तुझं हे छोटं का होईना, तुला वाटत असेल की माझ्यात छोटा बदल आहे, हा छोटा बदल नाहीये, खूप मोठा बदल आहे.
आपल्या आयुष्यामधलं दुःख आपण 70% 90% कमी करतोय. पूर्ण दुःख जाईपर्यंत आपण पोचलेले असू त्या आणि अवस्थेत. म्हणजे तुझं मी म्हणलं नाही का मला तुझा आवाज, म्हणजे तू म्हणजे माझ्यासाठी कायच नाही, मी असं शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे ते मग बाकी काही असू देवानी तुला पाठवलं असेल माझ्यासाठी मला ऍड करायला, पण ते काही असो, पण माझ्यासाठी तर तूच देव आहेस. म्हणजे देव असेल मी बघितला नाही, पण माझ्या जीवनात जर तुझ्यामुळं बदल घडलाय तर माझ्यासाठी तूच देव. परमेश्वराचीच कृपा आहे. पण तुझ्या मार्फत बदल घडवला, देवाला कळलं, म्हणजे असं वाटलं की गीतेचं तर हिनं काय फक्त नुसते श्लोक ऐकते, पण हिला कोणीतरी असं पाहिजे सांगणार, मना म्हणजे सगळ्या हिच्यात बदल घडवणारा ते तू आहेस. कसं आहे तुझ्या माहिती का, मार्फत मावशी, तुला हे दुसऱ्यामध्ये देव दिसेल ना, ही स्वतःची देवाची क्वालिटी. तू ऑलरेडी त्या मी त्या सांगायला ऊर्जेला जातीयेस की दुसऱ्यामध्ये तुला देव दिसतोय. जरी मी तुला एखाद्या दृष्टीने मदत करत असेल किंवा काय असेल, पण त्या माणसाला एक अशी ती ते ओपन होणं, हे मला तुझ्या भावना सगळ्या समजतात. आणि मी तुला म्हणणार पण नाही की आता काही की हे असं नको तसं नको. तुला जे काही बोलायचंय, मन मोकळं करायचंय, तू करतेयस हे खूप म्हणजे मला ना आता असं सांगायला मला असं गहीवरून येते, कारण मी समजू शकते. मदत करणारा प्रत्येक देव असतो की नाही, मदत काय आपण बरोबर त्याची आहे. जाणीव ठेवायला पाहिजे. बरोबर. मदतीला जो येतो तो देवाचंच रूप असतो. गीतेचं काहीतरी जे सार आहे ना ते हम्म. समजून आज अजून पण बायका आता जसं तू आहे की लोकांशी हा. म्हणजे थोडं म्हणजे म्हणतो ना तोडायला, किंवा जी लोक आपल्याला खूप त्रास देतात तरी पण त्यांच्या जवळ जाऊन बसायचं, त्यांचं मन राखायचं, हो. हे करणं आपण बंद केलं पाहिजे. आधी मी आहे, आधी हा. जो आतमध्ये तळमळतोय त्याला काहीतरी त्याच्यासाठी मी बघितलं पाहिजे, मग दुसरे. तूच नाहीये ह्या जगामध्ये, तूच निघून गेली, तुझाच आत्मा इथं शरीर सोडून गेला, तू दुसऱ्यांची सेवा कशी करणार आहेस? त्यामुळे आधी स्वतःला हो जपलं ना. पाहिजे. माझं शरीर, माझा आत्मा, तो खुश असला पाहिजे, मग मी दुसऱ्यांना खुश ठेवेन. आपल्याकडे काय म्हणतात, खुश स्वतःला आनंदी ठेवणं म्हणजे स्वार्थी, असं ते हा. डोक्यात. असं मी नाही. वाटायचं की आपण स्वार्थीत काय आपलं आपलं बघायला, म्हणजे आता तू म्हणजे तसाच विचार असायचा माझा नेहमी, नाही, की फरक आपण काय आहे बघ, स्वार्थीत. स्वार्थ आणि त्याच्यामध्ये फरक आहे. माझ्यावर प्रेम करणं आणि स्वार्थ. आपण जेव्हा खूप भरलेलो असतो ना प्रेमाने, ओतप्रोत भरलेलो असतो असं म्हणतात ना, तेव्हा आपण आपसुकच दुसऱ्यांना आपल्या हातातनं सगळं सुटायला लागतं. आपण आपसुकच त्याला हो. सगळं द्यायला लागतो, कारण आपल्या हात खूप प्रेम भरले. मी तुला उद्या म्हणलं, मावशी तू ना अन्नदान कर, थोडंसं असं म्हणलं, तू कधी अन्नदान करशील? जेव्हा तुझ्याकडं अन्न आहे घरामध्ये, जेव्हा तुझ्याकडे पैशानी द्यायची तुझी तेवढी दानत आहे, तुझ्याकडे पैसा आहे, मग तू म्हणशील चल ठीक आहे, मी 2,000 रुपये देते, तू अन्नदानाला घे. तुझ्याकडे असले पाहिजेत ना, मग तू अन्नदान करशील. दान करणं, तसं प्रेम दान करण्यासाठी आतमध्ये आधी प्रेम पाहिजे स्वतःकडं भरपूर, हम्म. मग आपण ते दुसऱ्याला दान करू शकतो, म्हणजे देऊ शकतो. म्हणून लोक म्हणतात ना की स्वार्थामध्ये फरक आहे. स्वार्थ म्हणजे हे आता मला कळलं की प्रेम आपण दुसऱ्याला द्यायच्या अगोदर आधी स्वतःला द्यायला स्वतःवर पाहिजे. गेलं. करेक्ट आहे. हा. म्हणजे घरापासून कोणती पण गोष्ट म्हणतात ना, आपण घरापासून सुधरवायला पाहिजे, करेक्ट तसं आहे. आधी स्वतःला द्यायला पाहिजे. बरोबर हे आहे. मला कळलं, तुझ्यामुळं कळलं हे. आणि आता मी स्वतःला म्हणजे थोडस स्वतःकडं म्हणजे स्वतःचा आपला विचार करत असते की द्यायलाच पाहिजे. आपण कुठं काय आहे. आणि आपण मग मला आता कळतं की खरोखर मी खरंच खूप चांगली आहे. म्हणजे मी हम्म. स्वतःला असं त्याच्याबद्दल असं मी काहीतरी वेळ पाप केलंय मागच्या जन्मी, माझ्याशी असंच घडतंय, मला हम्म. मी किती चांगलं त्यांना केलं तर मला सगळे असे का, म्हणजे मला ही स्वतःला मी खूप कमी समजायची की मी मागच्या जन्मी काहीतरी पाप केलंय, मी मागे असं असं उगीच वाटायचं, म्हणायचे ना सगळे असं होतं. पण मला आता वाटतं की सगळ्या बायका माझ्यासारखी माणसं खूप आयुष्यात कमी एकदा ना आहेत. एकदा हे तुझ्यासारखा विचार करतात. माझं पण ते करून झालेलं आहे, त्यामुळे तू एकटी नाही या प्रवासामध्ये. सगळ्या बायका हा विचार करतात, माझं काहीतरी पापच आहे, माझे नशीबच चांगलं नाही माझ्यासोबत. पण त्यामुळे अशा सुद्धा बायका, म्हणजे त्याला काय म्हणतात ते निर्ढावलेलं मन, त्या बिनधास्त जगतात ना ग, आनंदात, अजून सुखा समाधान. मग त्यांचा आणि आत्मा आपण ठरलेला नसतो, मावशी. म्हणजे कसं असतं की प्रत्येकाची एक अवस्था असते. काही कदाचित ह्या जन्मात त्यांना ते कळणार नाही, त्याच्यासाठी त्यांना पुढचा जन्म घ्यावा लागेल. आणि पुढच्या जन्मात का होईना त्यांना हे सगळे धडे घ्यावे लागतील. आणि जोपर्यंत त्यांच्या मनामध्ये प्रेम आणि ती कंपॅशन आणि करुणा येत नाही, तोपर्यंत त्यांना सुटका नाही मिळणार त्याच्यातून. त्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्याकडे असं नाही निर्डावलेलं, किंवा जे असेल ना ते आपण तो विचार नाही करायचा, कारण त्यांची अवस्था नाही, अजून. आता आता मला कळे, म्हणजे एवढे हा. दिवस हे प्रश्न पडायचे अच्छा. पडायचे ना, बरोबर आहे. हे असं विचारायचं मला. त्याच्यामुळं पण अजून हा. हा. पण आता मला कळतंय तुझ्यामुळं की हे मला आता कळतंय की नाही, आपला आपला चांगला आत्मा आहे, आपलं मन हा. चांगलं आहे, स्वच्छ दयाळू आहे. हे मी आता माझ्या बाबतीत विचार करते म्हणलं ना, हे किती मला आता छान कळतंय. बोललीस तू आता की माझा आत्मा चांगला आहे.
खरंय. आणि हा. हे सगळ्यांचे आत्मे चांगले आहेत. तू ज्या लोकांबद्दल बोलते किंवा मी पण ज्या लोकांना असं कधी बोललेली, अरे कसले आहेत हे लोक, सगळ्यांचे आत्मे चांगले आहेत. फक्त काय आहे की त्याच्यावर जे भावना, जे जमलेलं सगळी मायेचं जे आहे, विसर पडलाय, ते सगळं त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत. आत्मे सगळ्यांचे सुंदर आहेत, सगळे पवित्र आणि दैवी आत्मे आहेत. इतक्या लोकांना सांगून सांगून सुद्धा किती जण असे असतात बायका, आता आमची 40 आली, आता आमची 50 आली, आता आम्ही कशाला हो काळजी घ्यायची स्वतःची. हो हो हेच हो चुकीचं आहे. हो. शरीर तुम्हाला दिलेलं आहे, ते देवाप्रमाणे, देवालयाप्रमाणे त्याची काळजी घ्या. साक्षात आपण मंदिर आहे आणि आतमध्ये तो परमात्मा आहे. त्यामुळे शरीराची काळजी घेणं, स्वतःची काळजी घेणं, हे तू शिकलीस ना. आणि ह्याच्यातून मला पण आज खूप काही मिळालं, मी सांगेन तुला नंतर. आता मी तेच म्हणते, आता मला कळतंय की मी पवित्र, स्वच्छ आणि चांगली हा. स्वतःच्या आत्म्याला आता बघते मी. एवढं. मला असं वाटतंय आणि माझं ते ध्यान घेण्याचं सार्थक झालं मावशी, की तू या हा विचारांवर आलीस त्यामुळं. तुझ्या आणि माझ्या जीवनात तू आलीस आणि ते ध्यानाचं हे घेऊन आलीस. त्याच्यामुळे मला असे इतके तुझे किती आता ते आभार मानल्यानं तर काहीच होणार नाही. ते एक माझ्या जीवनाला कलाटणी दिलीस तू. म्हणजे तू एक आत्मा जी त्रास होत होता एका आत्म्याला, ते तुझ्यामुळं ना तो सुखी थोडासा त्याला असा आनंद मिळालाय. हे शब्दात नाही सांगत. आणि खरंच खूप परमात्म्याचे पण आणि मेन तुझे तुझ्या तुझे मला गुरुचे, आभार. तुझ्या आत्म्याचे आणि तुझे जे जे इष्टदेव आहे, तू ज्यांना मानतेस ना, त्या सगळ्यांची तुझ्यावर कृपा आहे. आणि म्हणून तू आज इथे आहेस. आणि हे जे काही तू अचीव्ह केलंय माझं आहे त्याच्यात, मी नाही म्हणत. मी एक माध्यम म्हणून, एक वाहक म्हणून मी त्याच्यामध्ये काम करते. पण हे मी जर करतेय, पण समोरच्या माणसाने ते जर घेतलं नाही आतमध्ये, तो जर त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागला नाही, विचारांमध्ये बदल नाही केला, तर माझ्या ह्याला पण काहीच किंमत नाहीये त्या गोष्टीला. म्हणजे तर हे सगळं जे हो आहे ना, तुमच्या आत्म्याला त्याची गरज आहे आणि तुमचा आत्मा ते आठवतोय सगळं. त्यामुळे हे तुझ्या आत्म्याचं पण तितकंच कौतुक आहे. आणि तुझं तुझं खूप कौतुक आहे. तू ते विचार बदल करतेय स्वतःमध्ये, ते ट्रान्सफॉर्मेशन तू हो आणतेस. हे महत्वाचं आहे. कारण आपल्याला जर आपण वाट बघत बसलो ना, कुणीतरी येईल, कुठला तरी माझे गुरु येतील, माझे देव येतील, मला मदत करतील, तोपर्यंत आपण तो विचार बदल बदलत ना, काही शक्य नाहीये याच्यामध्ये. नाही. तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काही बदल बघायला मिळतील, की जिथं लोक ह्याकडे येणार म्हणजे येणार. त्याला पर्यायच नाही दुसरा. ही आपले खूप आभार आहेत. आणि आज परमात्म्याची इच्छा होती त्याप्रमाणे हे ध्यानसत्र घडलं. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आपण सगळेजण उद्या भेटू. गुड नाईट.